बहिणीने आपल्याच भावाच्या मुलाला जन्म दिला त्यानंतर व्हिडिओ पूर्ण पाहण्याआधी गुन्हेगारी दुनिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। बहीण आणि भावाचं नातं प्रेम आणि जिव्हाळ्याचं असतं, मात्र या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे। एका भावानं त्याच्या चुलत बहिणीचं शारीरिक शोषण करून तिच्या पोटी जन्मलेल्या बाळाला स्वीकारण्यास नकार दिला। यामुळे पीडित मुलीनं अखेर पोलिसात धाव घेतली। देशाच्या विविध भागात शारीरिक अत्याचाराच्या घटनांमध्ये सातत्यानं वाढ होतीये। मुझफ्फरपूरमध्येही अशीच एक घटना घडली आहे। बहिणीला लग्नाचा आमिष दाखवून चुलत भावानं तिचं लैंगिक शोषण केलं, मात्र जेव्हा ती गरोदर राहिली तेव्हा त्यानं तिला नाकारलं। त्याच्या कुटुंबियांनीही तिचा स्वीकार केला नाही। मुझफ्फरपूर येथल्या मनियारी प्रांतातल्या एका गावात ही घटना घडली आहे। गावातल्या एका अविवाहित मुलीने एका बाळाला जन्म दिला। इतकंच नाही तर 14 दिवसाच्या त्या नवजात बाळाला घेऊन तिला पोलीस ठाण्यात जावं लागलं। मनियारी पोलीस ठाण्याच्या हद्दीत तिचं नाव आहे। चुलत भावानं तिला लग्नाचं आमिष दाखवून तिच्यावर फसवल्याचा आरोप तिनं केलाय। त्यानं आधी तिच्यावर प्रेम असल्याचं नाटक केलं, नंतर लग्न करणार असं सांगून वर्षभरापासून शारीरिक संबंध ठेवले। त्यामुळे पीडित मुलगी गरोदर राहिली तेव्हा त्यानं गर्भपात करण्यासाठी तिच्यावर दबाव टाकला, मात्र तिनं त्याचं ऐकलं नाही। अखेर दिवस भरल्यानंतर तिनं मुलाला जन्म दिला। पीडित मुलगी चुलत भावावर लग्न करण्यासाठी दबाव टाकू लागली तेव्हा त्यानं आणि तिच्या कुटुंबियांनी त्यांचं नातं स्वीकारण्यास नकार दिला। त्यामुळे पीडित मुलीनं अखेर पोलिसात धाव घेतली। तिनं तक्रार दाखल केल्यानंतर हे प्रकरण पंचायतीसमोर दाखल झालं। तिथं पोलिसांच्या समोर आरोपीनं समाजातल्या रीतीप्रमाणे लग्न करणार असल्याचं आश्वासन दिलं। त्यामुळे पोलिसांनी मुलीला घरी जाऊन तयारी करून येण्यास सांगितलं, मात्र त्यानंतर आरोपीनं शब्द फिरवला। त्यानं आणि त्याच्या कुटुंबियांनी लग्न करण्यास नकार दिला। या घटनेची योग्य चौकशी करून त्या दोषींवर कारवाई केली जाईल, अशी माहिती पोलीस अधीक्षक ग्रामीण विद्यासागर यांनी दिली आहे।